पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. याच एनर्जी मध्ये आज पुन्हा सुरू करूया आपली हसरी शाळा, जिचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. तर मंडळी, आता जाणार आहोत लोककलेच्या गावात. या गावात आपण भारूड, बतावणी, दशावतार पाहिलं आहेच, आणि आज चाखणार आहोत कोकणातील अस्सल मेवा, संगमेश्वरी भाषेचा गोडवा. आपल्या समोर सादर होणारे एक नमन. चला तर मग स्वागत करूया सचिन काळे, योगेश बांडागळे, रुद्र बांडागळे, योगिनी बोऱ्हाडे, आकांक्षा अशोक, मधुरा राऊत आणि ओंकार भोजने यांचं. तर राम राम मंडळी, राम 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 राम. तर मंडळी, तुम्ही मला ओळखले नसेलच. संबंधच काय, मी तुमचा चुलता पण नाही, पुतण्या पण नाही, नातू पण नाही. पण झालेला आहे मी कोण माहिती आहे तुम्हाला? आपल्या देशाचा राष्ट्रीय नाश्ता फॉयाचा अँबॅसिडर आहे मी, सुदामा. तर मॅडम, काय झालेलं आहे, आज आमच्या गावचा बाजार आहे. बर. आणि त्याच्यामुळे आज सगळे बाजाराला चाललेले आहे आणि त्याची अडवण्याची जबाबदारी आमचीवर आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला हा गावचा रस्ता अडवायचा आहे. बर. त्याच्यामुळे महा एकट्याला छापणार नाही, महा कोणाला मारणार, नेहमीचा हाय आपला पेंद्या. अरे ए पेंद्या, अरे आलो आलो, अरे ये लवकर इकडे ये. अरे आलो. अरे काल गड्या गम्मत झाली, माझी काली कोंबडी बालत झाली. अरे काल गड्या गम्मत झाली, माझी काली कोंबडी बालत झाली. तिला गड्या चार चार पोरा झाली, माझी काली कोंबडी बालत झाली. तिला गड्या चार चार पोरा झाली, माझी काली कोंबडी बालत झाली. पिल्ल झाल्या क्वाक 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 वराडली, माझी काली कोंबडी बालत झाली. अरे काल गड्या गंमत झाली, माझी काली कोंबडी बालत झाली. अरे अरे थांबव, अरे थांब, अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे थांब, अरे थांब रे, थांब रे, थांब रे. मी अरे चल थांब नव. का? अरे हा भांगरे भाऊंचा दोष आहे. काय झालेला आहे? त्यांना जरा जागा दिली वाजवायला का फू बाय फू मंचाचा डान्स महाराष्ट्र डान्स करून टाक. बोलाय काय? होय तर. अरे त्याला कळत नाही, पण तुला कळतं की नाही कुठं थांबायचं? तर कळलं नसतं तर कशाला हवं होतं? आपल्याला देवान जबाबदारी द्यायला नाही. कुठली जबाबदारी दिली नाही? 16-17-360 गावलं नी शाबास. थाट वाट करून हा. मथुरेच्या बाजाराला चाललेले आहेत. अरे वा, त्याचा आपल्याला रस्ता अडवायचा. त्यांचा आपल्याला रस्ता अडवायचा आहे. होय. शाबास. तेव्हा आपण काय करायचं? काय करायचं? आपण दिसता कामा नाही. दिसता कामा नाही. मी काय करेन, हा, आपण इथं नोकून राहायचं. आपण इथं आपण नोकून राहायचं. पण मी हातून आणलेलं नाही. झोपून नव्हे, नोकून अच्छा, लपून. नोकून नोकून म्हणजे लपून राहा. हा. चालेल. कुठं लपूया? मी सांगतात हा. हा नो मग. हा बघ, हा. आम्ही दगड आणलेला. हा. हा बघ, हा मी दगड इथं ठेवताय. हा दगड तू इथे ठेवलायस. हा, हा. ह्याच्या मांग तू लप. हा दगड हाय. हा मला अंदाज येऊ दे. काय? हा दगड तू इथे ठेवलेला आहेस. हा 16-360 गवलेनी ह्या दारातून त्या दारात जाणार आहेत. सामने. आणि मला ह्याच्या मागून हुकून राहायचं आहे. हा झेपल ना? झेपल. हा. मी काय म्हणतो, हा. तू पण माझ्या संगातीत चल ना होकायला. संगाती नको, मग पुढे दगड राहू दे. हा. त्याच्या माग तू. चालेल. आणि तुझ्या माग मी नोकता. माझ्या माग तू. म्हणजे तुझ्या मागे दिसणार नाही ना? नको या. चला मग. हा, एक, हा बघ, दोन, शाबास, साडे माडे, शाबास,
बघ माझी जागा बरोबर आहे काय? हा माझं नको तर नाही ना दिसत आहे. टीव्ही आणि माझा कम्प्युटर एका जागी आलेला आहे. काय म्हणतोस? होय. मग माऊस कुठं आहे? हा माऊस आणि म्हणतो जमत नाही आहे. नाही जमल जमल. तर मी काय म्हणतो तुझा म्या हा. आता गवलनी आल्यानंतर इशारा करायचा कसा? त्या आल्या हा. की म्हणायचं काय? काय आल्या आल्या आल्या. लय सोपा आहे. आता तुला पहिले दिसतील. बरोबर तू सांग. सांगतो. हा हा आल्या काय? आल्या आल्या आल्या. अरे नाही 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 काय नाही. आता बघच. सुधा म्या हा अरे आल्या म्हणजे काय? हा या बघ आल्या. चला की ग हिरा मिरा तारा बाजाराला आल्या. बेल झाला. चला की ग हिरा मिरा तारा बाजाराला बेल झाला. वाटेत करी घोटाला किसन काला नंदलाला. वाटेत करी घोटाला किसन काला नंदलाला. चला की ग हिरा मिरा तारा बाजाराला बेल झाला. चला की ग हिरा मिरा तारा बाजाराला बेल झाला. वाटेत करी घोटाला किसन काला नंदलाला. हो स्टॉप. गवलनींनो रस्ता मतलब प्रतिबिंब आहे. हा प्रतिबंध आहे. क्या बात. म्हणलं दोघं इथं उभं राहून काही डांबर टाकताय. विचार तर लग्नाचा प्रस्ताव टाकायचा आहे. असं होय. आमचा विचार तुम्हाला पुरून टाकायचा आहे. स्टॉप. सोडा वाट. सोडा वाट. सोडा वाट. नवीन आहेत पण व्हेरिएशन बघ काय सांग. पण त्या काय म्हणाल्या बघत काय म्हणाला काय म्हणाला? स्टॉप स्टॉप स्टॉप. सोडा वाट. सोडा वाट. सोडा वाट. सोडावाट 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 काय मी काय सोडा वाटायला उभा इथं? आम्ही देवाचे सवंगडी आहो आणि ह्या वाटेने कोणाला जाऊ द्यायचा नाही असा देवाचा हुकूम आहे. पेंद्या हो. ती एक जी मोठी गवलन आहे ना हा तिचा विषय जरा डेंजर वाटतो. तिथला विषय डेंजर आहे. होय. आम्ही त्यांना नाव विचारतो. नाव विचारून. त्या बस गवलेली नो हा. नाव सांगा. मी घेते ना. त्या बस. मी हाय सुकट. हा मी हाय सुकट. लग्नच नाही केलं तर नाव का घे फुकट. काय म्हणाले ऐकलं? ऐकलं तर हा सुकाट कोणी भिजत घातला नव्हतं. ऐका काय आमच्या पोरीसने काय बी बोलायचं नाही. हा तुमच्या पोरीसनी बोलायचं नाही मग कोणाला बोलायचं? हा सांगा बोलता हो कोणाला पण. असं वय हो कोणाला पण आणा सामने आम्ही बोलू शकता हो. सांगू सांगा. सांगा. मग भोगा. मग दाखवा. मग भोगा. मग दाखवा. मग भोगा. मग दाखवा. मावशे. ए मावशे. आले ग आले. रडतय रडतय हा? बाल माझं रडतय. रडतय रडतय बाल माझं रडतय. थोपटून झोपवते मी त्याला. थोपटून झोपवते मी त्याला. येते येते पोरी बाजाराला. थोपटून झोपवते मी त्याला. येते येते पोरी बाजाराला. अरे थोपटून झोपवते मी त्याला. येते येते पोरी बाजाराला. थोपटून झोपवते मी त्याला. येते येते पोरी बाजाराला. अरे थोपटून झोपवते मी त्याला. येते येते पोरी बाजाराला. येते येते पोरी बाजाराला. अगं येते येते पोरी. येते येते पोरी. येते येते पोरी. येते येते पोरी. येते येते पोरी बाजाराला. सांगरे बनू. अगं मावशी किती उशीर. अगं काय करणार आज कस्टमरच खूप होते. हा अगं मी ब्युटी पार्लर काढलंय. माझं हे सौंदर्य बघून गावातल्या सगळ्या पोरी मला म्हणायला लागल्या मावशी तुझ्यासारखं सौंदर्य आम्हाला हवंय. हट्टच करून बसल्या. मग काय करणार? मावशे हं, इकडे ये जरा. हं. तुझं सौंदर्य वाटत फिरू नको नाही तर पोरींना ब्युटी पार्लर नंतर सलून मध्ये जायला लागेल दाढी करायला. मुस्काट फोडून टाकेन तुझं. काय त्याला काय बोलतो साहेब? हा? काय वाटेल तर म्हणतोस. मग काय तुम्ही हाय कोण? आम्ही कोण? हा तुम्ही कोण? आता कशी पिळतो बघ. आम्ही कोण? तुम्ही कोण? शाबास. आम्ही त्रिकोण चौकोन काटकोन कोण ओळखीत नाही आम्हाला. काय म्हणाला? आम्ही त्रिकोण चौकोन काटकोन षटकोन कोण ओळखीत नाही आम्हाला. हा बरोबर आहे. मग? अगं आम्ही कोण तर मी सांगू काय मग? सांग मग. अगं आम्ही कोण म्हणजे आम्ही किसन देवाचं सवंगडी. सवंगडी. मी पेंद्या हा सुदामा. शाबास. शाबास. हा आता तुम्ही तुमची नावं सांगा. पोरीनो सांगा. मी हाय ही
मी हाय खटारा. सितारा सितारा असं नाव नव नीट नाव सांग. म्हणजे हुकाना ऐकायचंय का तुला? आता कसं मुद्द्यावर आलीस? तुला एक जुन्यातलं ऐकवते. ऐक. कणकण कुदली मनमन माती उभारल्या भीती सितारलं खांब. कणकण कुदली मनमन माती उभारल्या भीती सितारलं खांब. सासूबाईच्या पोटी आकाबाईच्या पाठी जलामलं राम. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या तोंडात विडा बोलू कशी. पायात पैंजण चालू कशी. ताड ताडाचं पान वडाचं फुल जाईचं पोळी गव्हाची. बहीण शिंद्यांची सून बांगऱ्यांची आणि बायको सचिन बांगऱ्यांची. ऐकलं? आता आमची कामगिरी झालेली आहे. चला ग पोरीनो. आम्हाला गंडवून जायचं नाही. नीट काय तर नाव सांगितलं. आता हातात काय तर सांगा. माठच आहे हा. अरे माठ नव्हे, त्याच्या आत काय आहे तो सांग. ह्याच्या आत. अगं पोरीनो सांगा. मी आणलंय दूध. मी आणलंय दही. मी आणलंय ताक. मी आणलंय मट्टा. मठ्ठा मठ्ठा मट्टा. त्याला आणलं काय तर कळलं. आता आलेल्या कुठून जाणार कुठे तर सांगा. अहो आम्ही आलो गोकुळेतून आणि आता चाललोय मथुरेला. दुकानदाराला ऐकायला. कल्ला 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 काय सांग. पण तुम्हाला पुढे जाता येणार नाही. माघारी फिरा. आम्ही अशा माघारी फिरणार नाही. आम्हाला अडवायला कुणी सांगितलं? त्या देवाला बोलवा. ऐकलास काय म्हणाली? आपल्याला ज्यानं अडवायला सांगितलं आणि त्या देवाला बोलवा. अशी एकेरी म्हणाली. एकेरी म्हणाली. देवाला बोलवा. देवाला बोलवा. प्रेडिक्शन वाईट आहे. थांब तू. मी देवाला हाक मारतो. मारच. अरे ये किसन देवा. अरे लवकर ये. आला वैकुंठी राणा ग. आला वैकुंठी राणा ग. कुंठी राणा आला वैकुंठी राणा ग. आला वैकुंठी राणा आणि नंदा यशवदेचा कान्हा ग. आला वैकुंठी राणा आणि नंद यशोदेचा कान्हा ग. गवळेनू तुम्ही आल्ला कुठून जायचं कुठं? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जायच्या मथुरेला. थांबा, मथुरेचा रस्ता तर बंद आहे. अरे बाबा, आमचा रस्ता बंद करणारा तू कोण? अरे तू मला न ओळखलंस? नाही. तू मला न ओळखलंस? अरे बाबा मी तुझा पोरगा. अरे बोल घातला सगळा. पोरगा घरात इथं नमन चालू आहे. मी मावशी तू किसना काय नेसलं येतं तरी बघ. विसरलास कसा किसनाचं भाषण घे. तिथं घाल. तिथं घरचा काढायची गरज आहे. कोकणचा विकास होत नाही. सॉरी भगवान श्रीकृष्ण. होय. भगवान श्रीकृष्ण असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्म बेंबी हिरा डोक्यावर तुरा आणि कटेवर हात ठेवून विठेवर विठ्ठल विठ्ठल करीत असतात. मग ऐक माझ्या अवताराच्या खुणा. ऐकवा तर मग. पहिला अवतार मत्स्य धरीला, दुसरा कूर्म, तिसरा वराह आणि चौथा नरसिंह धरीला, पाचवा वामन, सहावा परशुराम, सातवा राम अयोध्येला आणि आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरीला ग. आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरीला. आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरीला. आठवा अवतार राधे श्री कृष्ण धरीला. आठवा अवतार श्री कृष्ण धरीला. आठवा अवतार श्री कृष्ण धरीला. वदिना मी कंस मामाला ग. आठवा अवतार राधे गोकुळ गावाला ग. आठवा अवतार राधे गोकुळ गावाला. आठवा अवतार राधे गोकुळ गावाला. आठवा अवतार राधे गोकुळ गावाला. किसन देवा, आम्ही गोकुळच्या नारी. आमचा रस्ता तू का अडवतोस? पेंड्या सांग बघू ह्यांना. मावशे, आपल्याला त्या देवाची दूरदृष्टी काय करणार आहे का नाही. धंदा दुधाचा असो नाही तर कसला पण धंदा वाईट नाही. पण आज आपल्याला धंदा आणि व्यवसायातला फरक समजला पाहिजे. शाबास रे. आहे का नाही. म्हणजे कसं आहे, आज जमाना बदलत चाललेला आहे. म्हणजे पूर्वीसारखं बाजार राहिलेला नाहीत ना दुकानदार राहिलेले आहेत. तुमचा हा सोन्यासारखा माल कवडी मोलाला विकत घेतील आणि काहीशी प्रक्रिया करून हिऱ्याच्या किमतीत विकतील. पण आपणच जर थोडीशी मेहनत केली तर आपल्या छोट्याशा धंद्याचा मोठा व्यवसाय होऊ शकेल.
आपल्याला एक गोष्टी विसरून चालणार नाही. जसा त्या शेतकऱ्याचा त्याच्या पिकावर तसाच आपल्या ह्या लोणी ताकावर जीव असतो का नाही? म्हणजेच आपण आपला माल खराब होऊ देणार नाही, त्याच्यात कुठली भेसळ होऊ देणार नाही. म्हणजे घेणारा पण खुश आणि विकणारा पण खुश. बरोबर आहे, बरोबर आहे. अवशे देवानं आपली वाट अडवला नाही, आपल्याला नवी वाट दाखवला नाही. खरं आहे ना? चला आता देवाला शरण जाऊया आणि त्याचं गुणगान गाऊया. चला ग पोरी. या दह्या दुधाचे माठ घेऊन देव हा निघाला. दह्या दुधाचे माठ घेऊन देव हा निघाला. माणुसकीचा धर्म खरा जो शिकवी जगाला. माणुसकीचा धर्म खरा जो शिकवी जगाला. दह्या दुधाचे माठ घेऊन देव हा निघाला. दह्या दुधाचे माठ घेऊन देव हा निघाला. दह्या दुधाचे माठ घेऊन देव हा निघाला. दह्या दुधाचे वा वा वा. सिद्धूदा, आम्ही गेले काही आठवडे लोककलेतली विविध पानं पाहिली आहेत, अनुभवली आहेत. आज तुला हे लोककलेतलं नवं पान पाहून कसं वाटतंय? झी मराठीचे मी आभार मानतो, कारण मंच मिळणं, मंच मिळवून देणं आणि मंच गाजवणं ह्या लोकांकडून शिकलं पाहिजे. वा. फू फू सारख्या कार्यक्रमात जिथे आपण फक्त हसवण्याचा वसा घेतलाय, त्यात अशा काही गोष्टी दाखवण्याचाही वसा घेतलाय. ही नाविन्य ह्या मला वाटतं वेगळे पण नाही म्हणणार, पण काहीतरी एक्स्ट्रा आहे. जे एक्स्ट्रा आहे ना ते हे आहे. क्या बात आहे यार, सुपर. निर्मिती ताई, हे असं साधं सुधं असं प्रसन्न सगळं बघायला खूप मज्जा येते आणि तुम्ही सगळ्यांना खूप आशीर्वाद. मस्त करताय, असेच राहा कायम. आणि मला माझ्या कृष्णाला चॉकलेट द्यायचं. तुझं नाव काय बाळा? रुद्र योगेश बांडागळे. काय खणखणीत आवाज आहे त्याचा आणि तो गायलाही खूप सुंदर, खूप मस्त गायलास. तुम्हा दोघांनाही काय वाटतंय आमच्या मंचावर येऊन ते तुम्ही सांगा मला. खूप छान वाटतंय. आपल्या कोकणामध्ये खूप साऱ्या लोककला आहेत. दशावतार आहे, नमन आहे, जाकडी आहे, म्हणजे ज्याला बाल्या डान्स म्हणतात. तर मी झीचे मनापासून आभार मानेन की फू सारख्या एवढ्या मोठ्या मंचावर आमच्या कोकणातली लोककला, त्या लोककलेचा एक छोटासा भाग का असेना तो सादर करण्याची आम्हाला संधी मिळाली. हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. आणि नमन ही जी लोककला आहे तिला अजूनही राजाश्रय मिळालेला नाही आहे. दशावतार हे सरकारच्या दरबारी ती लोककला म्हणून त्याची नोंद आहे, पण नमन आणि जाकडी या लोककलेची अद्यापही नोंद झालेली नाही आहे. पण फू सारख्या रंगमंचावर अशा लोककला आल्या तर निश्चितच सरकार याचा विचार करेल आणि आमच्या कोकणातल्या लोककलांना नक्कीच राजाश्रय मिळेल असं मला मनापासून वाटतं. तुमच्या या सादरीकरणाला माझं साष्टांग नमन. वडील आणि मुलगा म्हणजे आपली परंपरा पुढे नेणं, वारसा चालवणं काय असतं यापेक्षा वेगळं. खरंच तुम्हा सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे. आणि तुझेही मला कमाल वाटते. इतका म्हणजे इतका मोठा मंच आहे, माझ्या मते तू तिथे तुझी कला नक्कीच सादर करत असशील, मनापासून सादर करत असशील, वाहवा मिळवत असशील. पण ह्या मोठ्या मंचावरती येऊन ओमकारसारख्या ताकदीच्या कलाकाराबरोबरती काय सहजतेने तू परफॉर्म करत होतास, किती छान ॲडिशन्स घेत होता, इतका त्याला तोडीस तोड तो बोलत होता. आणि झी मराठीच्या निमित्ताने माझ्या मते आता तुझा पुढचा परफॉर्मन्स जिथे असेल तिथे तू अशी जरा कॉलर टाईट करून परफॉर्म करशील. त्यामुळे तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या राज्यभरात देशभरात जे कोणी फोक आर्टिस्ट आहेत किंवा लोककला सांभाळणारे जोपासणारे जे कलावंत आहेत ते इतक्या मनापासून जोपासत आहेत की आजही त्यांना ज्यावेळेला सांगितलं गेलं म्हणजे सचिन दादाला की तुझा हा जो टॉवेल आहे तो तू काढून ठेव कारण तो ठीक नाही, तर त्यांना असं होतं की
या माझ्या टॉवेलचा हा 298वा प्रयोग आहे. तो तुम्हाला काढता येणार नाही. पण तो दिसताना दिसू शकत नव्हता म्हणून म्हटलं की तो माझ्याकडे आपण नेऊच शकतो. तर ही आमची ती नमनची परंपरा. तर त्याला अशी इच्छा होती की आपल्याकडे आम्ही कसे सत्कार बक्षीस आम्ही घेतो, तर शालीसारखा फक्त त्याला आपल्या वतीनं कोणीतरी ते देऊ शकलं तर तो नक्की ते मिरवेल तिकडे तिकडे. आणि आमच्यासारखा प्रत्येक जण नमन भारूड करणारा. तर एवढी एक मी आपल्याकडे मागणी करू शकतो हक्काने. पण आज सगळं जे काही झालंय ते ह्या माणसामुळे झालंय. नाहीतर आम्ही शक्य नव्हतं ही गोष्ट. आमची सगळीच टीम आम्ही तिघं जर आमच्या ग्रुपमध्ये आलो असेल, पण आम्ही आमच्या सगळ्या टीमकडनं ओमकार दादाचे आभार मानतो आणि ह्या झी मराठीचे आणि सगळ्यांचे आभार मानतो. आजच्या तुम्हा सगळ्यांच्या सादरीकरणासाठी खूप 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 आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. बघून काळीज फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. तुम्हा बघून काळीज फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. आता बस की ग लवकर मारूया स्टार्ट जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम 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 बुरुम. अरे हिरो हिरो अरे मला हल्ली दिला बघितलं माझ्यापेक्षाही जास्त चिघाळले. आमच्या बायकोची वेगळीच नखरी हो. आमच्या बायकोला पाहिजे मोबाईल. आता आम्हाला काय आम्हाला टाकायची सवय लागायची सवय म्हणजे आपल्याला तशी लागायची सवय नाही. तशी टाकायची सवय नाही. कॉईन टाकून बोलायची सवय ना आपल्याला. कॉईन टाकून बोलायची सवय. इथं आलोय मोबाईल घ्यायला, पण मोबाईलवाला उडीस मोबाईल मोबाईल मोबाईलवाले दादा मोबाईलवाले दादा याच्या आईला मधल्या जादूचे प्रयोग करतो वाटतं. काहीतरी आडी गेली पाहिजे. आडी गेली पाहिजे. काय गेलं पाहिजे. चोर 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 चोर. बचाओ 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 बचाओ. किधर है चोर. बचाओ बचाओ. किधर है चोर. चोर 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 कुठे आहे चोर. हा काय तुमच्या समोर चोर. काय रे काय चोरलं. काय चोरलं. मी काय चोरलं. मी काय चोरलं. मी हिला बघून माझं अंग चोरलं. मला सांग काउंटर सोडून कुठं उलाटलं होतंस तू. पाठीमागेच माझं घर आहे. तिथे मी चार्जरला लावलं होतं. बायकोला बायकोला कसं लावेन. हे रॅकेट आहे ना मच्छर मारायचं ते चार्जिंगला लावलं होतं. ते आणायला गेलो होतो. अरे ते आणायला गेल तेव्हा आयला तरीच आमच्या बाजूला बोलत होता मोबाईलवाला उघड्या आहे. मोबाईलवाला उघड्या आहे म्हटलं आज घेऊनच टाकू. मोबाईल 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 घेऊन टाकू. मोबाईल घ्यायला आलोय. अच्छा मोबाईल घ्यायला आलात. हे कुणीतरी धांदरट घ्यान दिसतंय. आता ह्याला चांगला गंडवतो. एक मोबाईल याच्या गळ्यात मारतो. उघडा. तुमचं उघडा ते अकाउंट दाखवा. काय काय आहे तुमच्या काउंटरवरती. स्टॉक 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 दाखवा. ठीक आहे दाखवतो. तुम्ही बसा. तो स्टूल घ्या. इथं बसू. 1 2 3 4 ह्याच्या आईला 4 माणसाचं स्टूल एका माणसाला कसं ठेवलंय नी. ह्याच्या आईला कसं बसायचं. कसं बसू हे नरसाळ्या ह्याच्यावर बसू मला. तो उलटा सरळ करा ना. आयला तुझ्या आयुष्यात सगळी उलटी सुलटीच आहे का.
उलटा बसू तुझं मुंडी कुठे आहे मुंडी उलटा बघताय हा बघा हा नवीन फोन हा नवीन कंपनी आहे क्यूकिया क्यूकिया कंपनीचा फोन आहे काय बोला क्यूकिया क्यूकिया हाँ अच्छा क्यूकिया कंपनी का है म्हणजे मैंने अगर ये फोन लिया और सामने वाले को फोन किया तो क्या बोलेगा क्यों किया क्यों किया फोन क्यों किया ठीक आहे हा 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 राहू द्या हा घ्या हा बनाना शेप मध्ये कुठल्या शेप मध्ये बनाना बनाना शेप मध्ये मग ह्याची काही सालं काढून बोलायचं का मला हा मोबाईल दुसरा लागो नाही नाही हा सोललेलाच आहे पण हा जरा महाग आहे हा मला मोबाईल घ्यायचा आहे माझ्या बायकोसाठी अच्छा बायकोसाठी क्या बात आहे काय नाव काय बायकोचं माझ्या बायको हजार वेळा सांगितलं पोरीची कपडे घालून नको येत जाऊ पोरीची कपडे घालून कशाला आला आला पोरी झाला तू गोराबी झाला तू इकडे आहे मी हा 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 ना तुमच्या बायकोला द्या काय नाव काय तिचं हौसा मग हा घ्याच कारण कुणीतरी म्हटलेलं आहे हौसाला मोल नाही काय म्हणलं हौसाला मोल नाही तिला द्या तू घरी चल तुला दाखवतो तिला काय काय आहे ते पण मग हा घेताय ना फोन हा मोबाईल घेऊन मी काय करू ह्याच्या मायला हे मोबाईल घेतला आणि असा कानाला लावला आणि बोलत गेलं तर लोक काय बोलते कानावर केळं घेऊन फिरते हा लोक उद्या चिडवतील मला हे कण केळ्या चांगलं वाटेल हे तुमचं केळं घ्या आणि ठेवा तिकडं दुसरं मला हा 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 घ्या हा ड्युल सिम आहे म्हणजे याच्यातनं 2 कार्ड टाकू शकतो आपण माझ्याकडे एकच कार्ड आहे रेशन कार्ड आता आधार कार्ड येणार आहे ते कार्ड नाही हो सिम कार्ड ते टाकलं ना की हा फोन चालतो याला काय पाय फुटतात काय पाय कसे फुटते मग तुम्ही बोलता ना चालतो मग ह्याला चावी दिली पाहिजे चावी दिल्यावर चालणार ना मुद्दाम करता काय हो मुद्दाम हे बघ मी मुद्दाम काय करत नाही मी जे करतो ते चांगल्या हेतूने करतो काय हो आहे ना हे तू लक्षात ठेव ना मी हेतू लक्षात ठेवलेला आहे कसं आहे हा फोन आहे ना याच्यात 2 नंबर वापरता येतात 2 नंबर हा 2 नंबर नको माझी बायको नाही शानी 1 नंबर मला देईल आणि दुसरा नंबर तिच्या आईला देईल आणि गप्पा मारत बसतील मग आपल्याला कळायला नको का बायको माझी काय बोलती तिच्या आई बरोबर कळलं पाहिजे ना नको नको वांदे होतील बाबा हा गरजेचा आहे हा घ्या तुम्ही घ्या 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 या मायला घ्या घ्या काय घ्या या मायला नाक्यावर काय हँडबिल वाटूच घ्या 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 मला नाही पाहिजे नको हा मोबाईल हा पण नको नको ठीक आहे मग तुम्ही एक काम करा हा घ्या हा याच्यात 3 कॅमेरे आहेत 4 असतील चौथा आहे 3 कॅमेऱ्याचं करू काय तुझ्या आईचं आणि बापाचं लग्न लावून त्याचं काय व्हिडिओ शूटिंग करू काय करेल 3 कॅमेरे त्या मायला माझी बायको नाही शानी तिला सांगितलं पंख्याचं बटन दाब तर ती टीव्हीचं दाबते तिला कळत नाही कुठल्या वेळेला काय दाबलं पाहिजे ह्याला कळलं पाहिजे कुठल्या वेळेत नको हा नको मोबाईल हा नको ठीक आहे कॅमेरा राहू दे याची बॅटरी आहे ना ती खूप टिकते ह्याची बॅटरी आम्हाला गरज नाही बॅटरीची आमच्याकडं रात्रीच्या वेळेला कोण परसाकडे जात नाही आणि बॅटरी तेव्हाच लागते ना कुठून बघा हिरून ही बॅटरी नाही ही मोबाईलची बॅटरी ही म्हणजे बॅटरी आहे ना ही मोबाईलची ताकद असते हा मोबाईल लो झाला ना की हा झोपतो एकटाच म्हणजे 1 तास 2 तास 3 तास किती तास झोपतो तो कायमचा झोपतो मग याला चार्ज करावं लागतं चार्ज मग कसं करतं चार्ज चार्जर आहे ना हा असं याच्यात घालायचा प्लगला लावायचं आणि बटन ऑन करायचं मग चार्ज होतो असं आहे का म्हणजे हे लावायचं आणि मग तिकडे बटन दाबायचं आयला एकदम नैसर्गिक आहे ना नैसर्गिक मग हा घ्या हा मस्त मोबाईल आहे फक्त 30,000 रुपये 30,000 मोबाईलचं सांगतोय का तुझ्या सगळं सांगतोय
30,000 काय गंडवतो का? 2,000 द्यायचं तर ते. 2,000 हा मोबाईल चार्जर सुद्धा देणार नाही ना. मला वाटलं मस्त गिराईक आला याला गंडूया. तुम्ही आल्यापासून इथं टाइमपास करताय आणि माझाही टाइमपास केलात. चला निघा बाहेर. मला बोलतो कुणाला बोलतो या मायला? मला माहिती ना तू माणसं बघून पुढ्या बांधतोस. हा लोकांना फसवतो. 20,000चा मोबाईल 30,000 लोकांना विकतोस तू. मला शानपणा शिकवतो का? अरे लोकांना सांगून सांगून आम्ही शान केलंय त्यांच्या भाषेत. कळलं का? तो आम्हाला काय सांगतो. आणि बघ एक गोष्ट लक्षात ठेव, जर कुणाला फसवलं ना तर मग याद राख. हा सांगून ठेवतो मला तुझ्या मी ही फोडून टाकेल सगळं टुलबी. सॉरी दादा, तुम्ही चांगले कान टोचलेत माझे. आता यापुढे ना मी माझा धंदा इमानदारीत करेन. करशील ना? हा माझं एक काम कर. हा हे घे माझं कार्ड. स्वाईप करून दिलं. हे माझं कार्ड घे. हा आणि काय हसून घ्या तुम्ही. हसून तुम्हाला लय गोड वाटते ना? हा ना स्वाईप बी बोललेले. हे कार्ड घे आणि तुला काही लागलं तर मागून घे. मागून घे म्हणजे ह्याच्यावर माझा ॲड्रेस आहे. तुला काही सल्ला बिल्ला लागला तर मला सांग. कळलं? आता मागून घे माझा सल्ला आणि सांभाळ तुझा गल्ला. मी आता चालला. मग बस की ग लवकर मारू स्टार्टर. जाऊ माझ्या बोलल्यावर बुरम 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 बुरम. वा संदीप वा. म्हणजे मी बऱ्याच जणांना बघितले दादांची नक्कल करताना, पण आज तू दादांचं पात्र उभं केलंस. मला ते जे काही तुझं हसणं आणि मध्ये रडणं होतं ना ते फार आवडलं, खूप आवडलं मला. कारण आपण जेव्हा त्यांचे सिनेमे बघतो, म्हणजे आम्ही तर मी त्या काळातली आहे त्यामुळे आम्ही तर फार पारायणं केलेली आहेत त्यांच्या सिनेमांची. तर ते ज्या पद्धतीने वावरायचे ना तसा तू वावरलास. खूप छान, खूप आवडलं मला तुझं कॅरेक्टर. दादांचा विनोद मुळात द्व्यर्थी होता, डबल मिनिंगचा विनोद होता. त्यांचं सेन्सॉरबरोबर सतत भांडण असायचं. दादा म्हणायचे की मला तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की हे डबल मिनिंग आहे, आणि कोणीही प्रूव्ह करू शकलं नाही आजपर्यंत. त्यांचं म्हणणं आहे की जे काही आहे ते तुमच्या मनात आहे. मी अत्यंत साधेपणाने सादर करतोय सगळे विनोद, आणि तसाच साधेपणाने आजचा तुमचा हा परफॉर्मन्स झाला. खूप छान, खूप मजा आली. कमलाकर, तू एन्जॉय करत होतास ते मी बघत होते, त्यामुळे आम्ही एन्जॉय करू शकलो. वा 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 वा. उमेश, वा 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 वा. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स होता, वरचा क्लास, झकास परफॉर्मन्स होता. दादा कोंडकेंबद्दल आपण काय बोलायचं, म्हणजे खरंच आपण नाही त्यांच्याबद्दल बोलू शकत, पण मला ते ग्रेट का वाटतात माहिती आहे का? म्हणजे कुठलाही मिमिक्रीचा कार्यक्रम असेल ना तर दादा कोंडकेंचा आवाज काढल्याशिवाय ती मिमिक्री कंप्लीट होत नाही. म्हणजे दादा कोंडकेंचे सिनेमे इतके जुबलीजवर जुबलीज झालेले आहेत आणि लागोपाठ अनेक सिनेमे होत राहत. 9 सिनेमे लागोपाठ जुबली झाले आहेत. त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली, पण तरी सुद्धा आजही प्रत्येक अभिनेत्याला, प्रत्येक नकलाकाराला त्यांचा अभिनय करावासा वाटतो, आणि प्रेक्षकही आजही दादांना एन्जॉय करतात. मग कुठलाही अभिनेता ते परफॉर्म करत का असेना. मी निर्मितीताई, तू म्हणतेस त्या काळात तू होतीस, मी त्यांचे सिनेमे पाहिलेत, पण मी त्यांना जवळनं कधी पाहिलं नाही. मला माहिती नाही तू पाहिलं आहेस की नाही. सो आम्ही कोणीच पाहिलं नाही, मी पण नाही पाहिलं. पण थँक्यू संदीप. मला असं वाटतंय की दादांना मी जर जवळनं पाहिलं असतं तर ते असेच असते. थँक्यू. एकदम कनक ही आहे, एकदम कनक ही आहे, एकदम कनक एकदम कनक ही आहे, एकदम कनक. सगळ्या थँक्यू. स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे एकदम कनक. मी या कार्यक्रमात मोठ्या माणसांना बोलवते आणि त्यांच्यासोबत छोटे मजा करते. आज जो येणार आहे तो ह्याचा मामा, त्याचा मामा, त्याचा मामा,
मामे ह्याचा मामा त्याचा मामा वा वा. सांगा बरं कोण आहे कोण आहे कोण तू सांग ना कोण आहे तुझा मित्र आहे ना तो माझा मित्र त्याचा मामा त्याचा मामा माझा मित्र कनक मित्र मित्र मी मामी असेल ना मामा कशी असेल जोरदार टाळ्या वाजवा सिद्धार्थ जाधव ओ माय गॉड सिद्धार्थ जाधव नाही नाही मला पाहिजे बस 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 अरे तू बस रे ये. कुठे इथे बसू दोघं एकत्र बसू 1 2 3 गो मस्त वाटतं ग कनक एकदम कनक शो आहे तुझा एकदम स्पॉट दादा अजून खुर्च्या आणा ना अजून खुर्च्या कशाला एक बस झाली मला कारण की आम्हाला माहितीये तू एका जागी बसत नाही इकडून तिकडे इकडून तिकडे तुझ्या शो मध्ये आल्यावर इथेच एकाच ठिकाणी बसणार मी गपचूप तर ते बसायलाच पाहिजे ओ बाबा हे काय हात दे हात दे दादा बोलल्या बोलल्या राखी रे माझा इंग्लिशचं पाठांतर था थोडंसं गळलंय इंग्लिश पण थोडीशी येत नाही हा, मी तेच बोल तुझं पाठांतर गणलंय माझं इंग्लिशच गणलंय माझ्या शो मध्ये काय दोन्ही लागते हा माझी स्वतः फॉरवर्ड आहे तो फॉरवर्ड नाही का फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट तुला समजला आता आता बस आपलं काम झालंय आता दादावरून तुलावर आली आहे दादा मला खूप आवडतोस तू फक्त माझ्या शो मध्ये तू तुझा शो नको आणू हं? आता मी पहिला प्रश्न विचारते कठीण आहे भाई सगळं हा. विचार माझे आजी काय लोचा विचार झाला की पिक्चर मध्ये वैरीताई होती ना लोचा झाला नाटकात ती का नव्हती का नाटकात नव्हतीस तू हो मला नाही माहिती मी का नाहीये तुम्हीच सांगा मी का नव्हते ठीक तुमच्या आहे ठीक आहे नाटकात मी त्यांना प्रश्न विचार तू लोचा नाटकाच्या वेळेला तू तरी होतीस का तेव्हा माझा लोचा होता हो लोचा करते की नाही मी हो 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 करते की नाही 100% करते की नाही त्या नव्हत्या म्हणून त्याचा तारकांचा लोचा होता माझ्या तारखांचा लोचा होता तुझा म्हणून हा मी तेव्हा तू नाही नाटक ना मी हुशार आहे ना एकदम एकदम काय रे दुसरा प्रश्न अरे बापरे तुम्ही सगळ्याकडे नाचता गाता तुमच्या मुलीच्या शाळेत तुम्ही जाता ना हा तेव्हा तिथं का नाही नाचत जेव्हा पॅरेंट्स मीटिंग असते तेव्हा तेव्हा माझ्या मुली जे नाचलेले असतात त्याचे रिपोर्ट मिळत असतात पुढचा सेगमेंट अरे हाय पुढे आहे बरं ठीक तुला आहे काय येतं मला काय येतं? हा काय प्रश्न आहे माझ्या सेगमेंटचं नाव आहे तुला काही येतं का हा असं आहे का सिद्धू हा तुला पहिल्यांदा एवढा हताश बघितलं नाही हा ऑन कॅमेरा आहे माझ्या घरी हाच शो चालू असतो तर माझ्याकडे 2 अँकर असतात आणि ते मला सवय यायची तुझ्या बाल भारती सिनेमाबद्दल सांग काय नाही अगं तू किती गोड आहेस ना तसाच माझा बालभारती सिनेमा खूप गोड आहे आणि त्यात एक बाबा एक मुलगा आई आणि त्यात ना त्या मुलाचे एक शिक्षक आहेत त्याचं नाव रॉकी सर आहे आणि त्या मुलाचं थोडं इंग्लिश थोडं असं कळलंय. हां तसं माझ्यासारखं तुयार काय तर तो थोडा घाबरत असतो ते रॉकी सर त्याला काय म्हणतात इंग्लिश बोलायची पहिली पायरी काय असते चुकीचं इंग्लिश बोलायचं आणि जो चुकीचा इंग्लिश बोलेल त्याला मिळणार टाळी त्यात ती सगळी मुलं असं म्हणतात की आम्ही चुकण्यात नंबर 1 आम्ही शिकण्यात नंबर 1 मग त्या गाण्यावर आपण छान डान्स करू चालेल तुला हा तर चला लावा की मग गाणं आम्ही चुकण्यात नंबर 1 आम्ही शिकण्यात नंबर 1 आम्ही चुकण्यात नंबर 1 आम्ही शिकण्यात नंबर 1 AEIOU ही
नंबर 1 आहे भाई. कनक फक्त तू आमच्यासाठी बोलशील का की 2 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात बालभारती सिनेमा रिलीज होतोय, नक्की बघा. नमस्कार. 2 डिसेंबरला सिद्धार्थ दादाचा बाल भारती हा सिनेमा थिएटर रिलीज होतोय, नक्की बघा. थँक्यू बाबा. करेक्ट. याच्याशिवाय उत्तम प्रमोशन नाही. थँक्यू. या मला घेऊन बसा. सिद्धूदा, आपण मगाशी म्हणालो तसं वेगळा विषय घेऊन तू आलायस या सिनेमातनं, त्याविषयी आणखीन काय सांगशील? पहिल्यांदाच सगळी भट्टी जमली आहे. म्हणजे मी आणि नंदिता पाटकर आम्ही रुपारेलचे विद्यार्थी आणि ती कमालीची अभिनेत्री आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. आणि तिच्यावर काम करताना खूप गंमत आली, कारण ती खूप अशी म्हणजे आजच्या आईचं प्रतिनिधित्व करणारी ती नंदिताचं कॅरेक्टर आहे. आजकाल पालक आपल्या मुलांचे मित्र झालेत, तर ते मित्र होण्याचं काम तिने खूप सुपर्ब केलं आहे. आणि रवींद्र मंकणी सरांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप मस्त होता. ते मराठी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. कमाल, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच मस्त होता. उषाताई संजय मोने सर आहेत. अभिजित खांडकेकरने खूप उत्तम काम केलं. त्याने एक वेगळ्या पद्धतीचं काम केलं जे तुम्हाला सिनेमात पाहताना गंमत येईल. आणि मुळात ती गोष्ट, तो विषय खूप इंटरेस्टिंग आहे, तो रिलेट होणारा विषय. माझं अजूनही होतं की एखाद्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला, हाय इज इट सिद्धार्थ जाधव. मी बोलतो येस सर, वी वॉन्ट टू मीट यू ऑन सम प्रोजेक्ट. हां बोला ना, कुठे काय, असं मी डायरेक्ट मराठीवर येतो. कारण माझा थोडासा तो एक ना आपण बॅकफूटवर येतो, कारण आपलं थिंकिंग मराठी असतं आणि प्रोजेक्शन इंग्लिश असतं. मग कधी चुकलं तर, ग्रामर आलं तर. पण ती सगळी गोष्ट या सिनेमात एवढ्या छान पद्धतीने मांडली आहे ना, त्यामुळे तो विषय खूप मस्त आहे. आणि तो आजचा विषय आहे. मुलांच्या क्वालिटीज ओळखणं खूप गरजेचं आहे, ना की त्यांच्या फ्युचरची भीती स्वतः बाळगून त्यांच्या फ्युचरला काहीतरी डायव्हर्ट करणं. एवढा सिम्पल थॉट नितीनने दिलाय. वा, पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आपली हास्य मैफिल अधिक रंगतदार करण्यासाठी आपण निवडतो त्या दिवसाचा स्किट ऑफ द डे. बघूयात आज हा मान कोण पटकावतंय. या स्किटमधील सर्व परफॉर्मर्सना मिळणार आहे कॉटन किंग द किंग ऑफ 100% कॉटन शर्ट्स तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या भागातलं स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय उमेश कामत्याला. तर उमेश, आजच्या भागातलं स्किट ऑफ द डे कोणाला जात आहे? दादा कोंडके आणि मोबाईलवाला. हास्यरसिक हो, हसणं नात्यांना खुलवतं, हसणंच जगणं फुलवतं. हसण्याने माणसाच्या मनात पॉझिटिव्ह थॉट्स येतात आणि त्याचं लाईफही एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं. याच पॉझिटिव्ह नोटवर आज निरोप घेते, पण उद्या पुन्हा हे सगळे उत्साही चेहरे घेऊन तुमच्यात उत्साह भरायला येते. तेव्हा पाहायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू.